माझं नाव अमोल झाडे, मी नकोडा येथे रहिवासी आहे। माझे दोन मुलं या शाळेत शिकत आहे। एक फर्स्ट स्टँडर्डला आहे आणि एक फोर्थ स्टँडर्डला आहे। मग गेल्या 2 वर्षापासून जो आपला कोरोना काळमध्ये आम्हाला आर्थिक परिस्थितीमुळे मोठी बिकट आहे, त्यामुळे आम्हाला फीस भरणे हे जमून नाही राहिले। त्यामुळे आम्ही या शाळेला कितीदा निवेदन दिले आहे की आमच्या फीजमध्ये काहीतरी कन्सेशन करावं, पण ही शाळा मान्य करत नाही आहे आणि आम्हाला त्यामुळे खूप त्रास देत आहे। वारंवार फोन करून मेसेज करून ते आम्हाला फीस भरण्यास बाध्य करत आहे आणि त्यामुळे दबाव टाकत आहे। आणि यावर्षी आता जे एक्झाम होत आहे त्या एक्झाममध्ये जे ॲप्स बनवलं आहे त्या ॲप्समधून सुद्धा आमच्या मुलांना फीज न भरल्यामुळे काढून टाकले आहे आणि आता म्हणत आहे का तुमच्या मुलांना फीस भरल्याशिवाय या ॲप्समध्ये घेण्यात नाहीत। आज जे आम्ही निवेदन दिलं त्यामध्ये आम्हाला म्हणण्यात आलं आहे की आमच्याकडे अधिकार नाही आहे, हा अधिकार पूर्णपणे SSC मॅनेजमेंटचा आहे। तरी आमचं निवेदन आता आम्ही यांना दिलं आहे। आमचं असा या माध्यमातून म्हणणं आहे की ICCने सुद्धा या गोष्टीकडे लक्ष देऊन आमचे जे समस्या आहे त्यावर तोडगा लवकरात लवकर काढावं और आमच्या मुलाच्या शिक्षणापासून जे वंचित होत आहे त्यांना लवकरात लवकर बाधित करावं, म्हणजे आमच्या शिक्षणापासून वंचित करण्यापासून वाचवावं आणि आमचं मुलांचं शिक्षण त्वरित चालू करावं अशी मागच्या वर्षी मी पुष्पा धनपाल कांबळे वार्ड क्रमांक 2 मध्ये माझे मुलं माउंट कार्मल शाळेमध्ये शिकत असताना मागील वर्षामध्ये जे कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे आम्हाला ड्युटी बरोबर मिळत नाही, तरी पण मुलांना आमच्या शिक्षणामध्ये काही 50% सूट देण्यात यावी। आणि आताही ह्या वर्षीला मुलांचे एक्झाम जे सुरू झाले आहे त्याच्यामध्ये मुलांना जे ॲप्स आहे शाळेकडून मिळालेल्या पॅरेंट्स ॲप, त्या ॲप्समधून सुद्धा मुलांना त्या काढून टाकले आहे, तर मुलांना ते एक्झाम देता येत नाही। तरी पण आमचे मुलं शिक्षणापासून वंचित आहे। तर याच्यानंतर जे मुलांना जे शिक्षण आहे ते जर झालं नाही आमच्या मुलांचं, तर आमच्या मुलांचं 1 वर्ष असंच वाया जाणार। त्याच्यामुळे आमच्या मुलांना 50% फीस कमी करण्यात यावी आणि जे सुविधा आहे त्या शाळेकडून आणि जे शाळा SSC मॅनेजमेंटच्या अंडरनुसार चालत आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला अर्धी फीस करण्यात यावी।